पनवेल महापालिकेत भक्कम अशी महायुती झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे आपले तिन्ही नेते खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहेत। त्यामुळे महायुती हा एकच पर्याय असून विरोधात कुणी काय बोलतंय, काय करतोय याकडे लक्ष न देता येथील परिसराचा अविरत विकासासाठी कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कळंबोलीमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेवेळी केले। पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 7, 8, 9, 10 मधील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य सभा रविवारी कळंबोली सेक्टर 3 मधील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत झाली। या सभेला राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम, शिवसेनेचे तुकाराम सरग, राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, गणेश कडू, भाजप फटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, महायुतीचे प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवार अमर पाटील, मनाली अमर ठाकूर, प्रमिला रविनाथ पाटील, राजेंद्र कुमार शर्मा, प्रभाग क्रमांक 8चे उमेदवार बबन मुकादम, रामदास शेवाळे, बायजा बबन बारगजे, सायली तुकाराम सरग, प्रभाग 9चे उमेदवार महादेव मध्ये, प्रतिभा सुभाष भोईर, दमयंती निलेश भोईर, शशिकांत शेळके, प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार रवींद्र भगत सरस्वती, नरेश काथारा, मोनिका प्रकाश महानवर, विजय खानावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने परिसराच्या विकासासाठी धडपड करणारे नेतृत्व तुमच्याकडे आहे। लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा त्यांना वारसा असून सर्वसामान्यांसाठी ते काम करतात। विविध कामे घेऊन आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी सातत्याने माझ्याकडे येत असतात असेही मंत्री भोसले यांनी सांगितले। तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगायचं आहे की कुणीही काळजी करू नका। आज आपले तिन्ही खंबीर नेते या महाराष्ट्राचे तुमच्या मागे आहेत। कुठेही तुम्हाला बघायला लागणार नाही, कुठेही काही मागायला जायला लागणार नाही। प्रशांत शेठ सारखं एक सारखं धडपड करणारं नेतृत्व तुमच्याकडे। आणि आता गोपीचंद म्हणजे की आम्ही पिक्चर मध्येच ठाकूर बघितला होता, पण तसा आपला आमदार ठाकूर आहे, पण ते तसं काही भीती पण दाखवत नाही कोणाला। आता त्यामुळे तसं काही नाही, त्यांनी सांगितलं बरोबर आहे की राहतात बंगल्यामध्ये, पण काम लोकांचं सर्वसामान्यांचं करतात ही वस्तू आज त्यांना वारसा आहे। रामशेठ ठाकूरांचा त्यांना वारसा आहे। आज त्यांना घरामध्ये किंवा आज त्यांच्या माध्यमातून इकडे एक वेगळी सगळी जी आहे ती परिस्थिती त्यांनी विकासाची निर्माण केली आहे। ते असतील, महेशजी बालदे असतील, ते दोघं पण नेहमीच म्हणजे ज्याचा उल्लेख गोपीचंदनी केला की मी पण त्यांना भेटतो, माझ्याकडे येऊन ऑफिसला बघतात। दरवेळेला आले की काहीतरी काम, काहीतरी मतदारसंघातलं म्हणजे रस्ता, पूल, हे करा ते करा, काही ना काहीतरी या दोघांचं सारखं मतदारसंघासाठी धडपड चालू असते। जिथं जातील तिथं धडपड ते करत असतात, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की कोण काय सांगताय, कोण काय येऊन देणार आहे, काही बघू नका। आपल्याला एकच पर्याय ती म्हणजे आपली माहिती। मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की कोणी कितीही संभ्रम निर्माण केला तरी लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे। महिलांना सशक्त करण्यासाठी आमदार प्रशांत दादांमुळे ही कामे झाली आहेत। पुढील कालावधीत येथे बचत गटांना अधिक सक्षम करण्यासाठी सवलतीच्या दरात कर्ज वाटप करून रोजगार निर्मितीसाठी काम करणार आहोत। त्याचप्रमाणे अधिकाधिक पिंक रिक्षा पनवेलमध्ये धावतील आणि त्यातून माता भगिनींना रोजगार मिळेल असे अभिवचनही मंत्री अदिती तटकरे यांनी दिले। खऱ्या अर्थानं आज या पनवेल महानगरपालिकेला एक आगळं वेगळं महत्व आहे। 2015-16 या कालावधीमध्ये स्थापन झालेली महानगरपालिका इतर महानगरपालिकेच्या तुलनेमध्ये खऱ्या अर्थानं विकास काय असतो हे दाखवणारी ही महानगरपालिका आहे। आणि म्हणून येत्या काळामध्ये सुद्धा स्थानिकांचे अधिकाधिक प्रश्न सोडवणं, प्रभागामध्ये विकास कामं करणं, त्याचबरोबर नव्याने होत असणाऱ्या आपल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यातून रोजगार निर्मिती करणं, तरुणांना, माता भगिनींना या ठिकाणी अधिकाधिक आर्थिकरित्या सक्षम करणं, या दृष्टिकोनातून काम करणारी ही महानगरपालिका असणार आहे। महानगरपालिकेच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन असेल, या संबंध क्षेत्रामधली वेगवेगळी विकास कामं असतील, ही तर आपण त्या निमित्ताने केलीच। पण कोविडच्या कालावधीमध्ये मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा आहे, राज्यात सर्वात मोठं आणि सर्वात लवकर कोविड सेंटर सिडकोच्या माध्यमातून जर ते कुठे तयार झालं तर या पनवेल महानगरपालिकेमध्ये तयार झालं। आणि सर्वात अद्ययावत अशी सुविधा ICU सहित ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर सहित
सहित या पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांना त्यानिमित्ताने आम्ही देऊ शकलो याचा आनंद आणि समाधान आम्हाला आहे. कारण अधिकाधिक नागरिकांचे जीव त्या निमित्ताने आम्ही वाचवू शकलो. या पुढच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा या संबंध भागामध्ये आपल्याला विकास करायचा आहे. विरोधकांकडे विरोध आणि टीका करण्याशिवाय दुसरा कुठलाही मुद्दा राहिलेला नाही. कारण राज्यातले 3 लाडके भाऊ म्हणजे फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि दादा हे सर्व आपल्या पाठीशी उभे असल्यामुळे अधिकाधिक विकास कामं या पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात असल्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्याकडे बोलायला काही नाही. आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या वेळेला आपल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन केलं त्यावेळेला पहिलं अभिवादन त्यांनी केलं ते स्वर्गीय दिवा पाटील साहेबांनी या ठिकाणी केलं. याचा अभिमानाने उल्लेख मला या निमित्ताने करायचा आहे. खऱ्या अर्थानं आपलं हे शहर पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आणि महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक कामं ही प्रशांतभाईंच्या माध्यमातून सुद्धा झाली. पुढच्या कालावधीमध्ये आपले सर्व नगरसेवक, आपले सर्व नगरसेविका हे पदाधिकारी म्हणजे नगरसेवक आणि नगरसेविका म्हणून काम करणार नाहीत, तर आपले लोकसेवक आणि लोकसेविका म्हणून काम करणार आहेत. आणि म्हणून आपल्या या सर्व उमेदवारांना आपण निवडून आणावं अशीच मी या निमित्ताने विनंती करते. कोण म्हणेल लाडकी बहिणींवर अन्याय होणार आहे, कोण म्हणेल लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे. 2-2.5 कोटी महिलांच्या पर्यंत आज आपण लाभ पोहोचवलेला आहे. पुढच्या कालावधीमध्ये इथल्या बचत गटांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सवलती दरामध्ये कर्ज वाटप करून त्यांना रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून काम करणार आहोत. आणि प्रशांतभाई मला आवर्जून आपल्याला सांगायचंय की पिंक रिक्षाची योजना आपण महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सुरू केली. मी आज आपल्याला या ठिकाणी वचन देते की सर्वात जास्त पिंक रिक्षा कुठे धावतील तर त्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये धावतील. म्हणजे माझ्या माता भगिनींना रोजगार मिळेल आणि त्याचबरोबर अधिकाधिक महिला प्रवास करत असताना सुरक्षित वातावरणामध्ये प्रवास करतील असं वचन आजच्या या सभेच्या निमित्ताने देते. आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांकडे व्हिजन नाही, त्यांनी ठोस काम केले नाही, त्यामुळे त्यांच्याकडे पाहायचे नाही, महायुतीला विजयी करायचे असे आवाहन केले. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासाच्या प्रवाहात कळंबोली वेगाने चालत आहे. येत्या 15 तारखेला तुमच्या सर्वांचा कौल महायुतीला असणार आहे, त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असल्याचे सांगितले. गावाकडे जायला 20-25 वर्षापूर्वी आमच्या गावाला यायला एक मुंबई परळ गाडी होती. आज गाडी निघाली का 3ऱ्या दिवशी पोहोचायची. तेव्हा काय फोन नव्हते आणि मग लोक विचारायची वाट बघत कधी येणार कधी येणार कधी येणार. आणि मग 3ऱ्या दिवशी माणूस पोहोचायचा आणि तो सांगायचा खंडाळ्याच्या घाटामध्ये गाडी अडकली होती. मग सांगा 1995ला आपलं सरकार आल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जर केला नसता आज काय परिस्थिती झाली असती. आता लोणावळ्याच्या तिथे एक मिसिंग लिंक तयार झाली आहे आणि मी प्रशांत दादाला विनंती केली, दादा मुंबईचा रस्ता शिंगरोबा धनगरांनी दाखवलाय तर मिसिंग लिंकला शिंगरोबा धनगराचं नाव देण्यात यावं. तर प्रशांत दादा, माननीय बालदी साहेब, माननीय थोरवे साहेब, माननीय दळवी साहेब, माननीय भरतशेठ गोगावले यांनी पत्र लिहून दिलं मुख्यमंत्री महोदयांना की या मिसिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगराचं नाव दिलं पाहिजे. आणि किती मोठं काम आहे. इथं अहिल्या भवनला 5 कोटी रुपयाचा निधी दादांनी उपलब्ध करून दिलाय. मी 1 कोटी रुपये दिलेत नगर विकास मधून मला जे मिळाले ते. असे अनेक कामं सांगण्यासारखे. वेळ कमी आहे. आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपाईची जी युती आहे यांच्या सोबतच राहिलं पाहिजे. आपण विरोधकांच्याकडे बघितलं सुद्धा नाही पाहिजे. ज्यांच्याकडे व्हिजन नाही, ज्यांनी काम केलं नाही, या लोकांना मतदान तुम्ही कसं करणार आहे. गावातली परिस्थिती बदलली, शहरातली परिस्थिती बदलली, त्या लोकांच्या सोबत आपण उभं राहावं. प्रशांत दादा तरी इतका काम करणारा माणूस आहे. मी मंत्रालयामध्ये बघतो बालदी साहेब दोघं अशी त्यांची लगबग सुरू असते. पनवेलला काय मिळतंय, गडमुरीला काय मिळतंय, गामोट्याला काय मिळतंय, खारघरला काय मिळतंय, नवीन पनवेलला काय मिळतंय, यासाठी सातत्यानं ते काम करत राहतात. महायुतीची वाढणारी ताकद बघून विरोधकांचे कुठेतरी धाबे दणाणले आणि म्हणून कुठेतरी खोटा नाटा प्रचार करायचा, महायुतीच्या उमेदवारांवर आरोप करायचे आणि खोटी नाटी आश्वासनं द्यायची, हेच काम त्यांचं चालू आहे. आणि म्हणून आता काल परवा आपण पाहिलं की सांगायला लागले आता 65% टॅक्स माफ करणार. रातोरात 65% टॅक्स माफ व्हायला लागला. अरे तुम्ही जेव्हा उमेदवार उभे केले, तुम्ही उमेदवारी अर्ज भरले, तेव्हा तुम्हाला 65% टॅक्स सवलत नाही सुटली.
तेव्हा तुम्हाला 65% सवलत नाही सुचली. तुम्ही सांगत होता टॅक्सच लागू देणार नाही. 4 वर्ष त्या पनवेल महापालिकेतल्या नागरिकांना केवळ आणि केवळ त्यांना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं कुठेतरी भ्रमामध्ये आणि कुठेतरी त्या सगळ्यांना या महापालिकेच्या हद्दीमध्ये कुठेतरी या महापालिकेच्या विरोधामध्ये उभं करत राहिलात. पण या महापालिका हद्दीतली जनता सुज्ञ आहे. वेळोवेळी तुमचे बहाणे हे निश्चितपणानं आता या पनवेल महापालिकेच्या कळंबोलीमधल्या जनतेनं पाहिलेले आहेत. त्यामुळे टॅक्स माफी किंवा या सगळ्या कुठल्याही पद्धतीच्या तुमच्या थापांना आता इथली जनता फसणार नाही. अहो, टॅक्सची माफी आम्हाला नकोय काय? कुठल्या महायुतीला कोणाला नकोय टॅक्स? या ठिकाणी टॅक्स माफी, पण टॅक्स माफी करतो सांगायचं आणि जनतेला फसवत राहायचं आणि सत्तेच्या विरोधामध्ये उभं करायचं. आज सर्वसामान्य जनतेला मिळत असलेल्या सुखसोयी याच्यापासून वंचित ठेवायचं आणि व्याज दंडाचा भार त्यांच्या माथ्यावर करायचा. इथे कळंबोली वासियांना, पनवेल वासियांना जेव्हा टॅक्स मध्ये सवलत द्यायची होती 35% पर्यंतची सवलत या महापालिकेमध्ये आम्ही दिलेली आहे महायुतीच्या माध्यमातून.